रोहित पवारांनी पुण्यात घेतली सीआयडी अधिकाऱ्यांची भेट। पोलिसांची कृतीच दिसत नाही, विश्वास कसा ठेवायचा, रोहित पवारांनी व्यक्त केली नाराजी। अजित पवारांच्या निधनाला 3 महिने पूर्ण। युगेंद्र पवारांनी घेतलं स्मृतीस्थळाचं दर्शन। स्मृतीस्थळ परिसरात राबवली स्वच्छता मोहीम। पोलीस आणि शिरोली गावातल्या ग्रामस्थांची बाचाबाची। मोर्चा काढण्यावर ग्रामस्थ आक्रमक। संशयित आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवा, संतापलेल्या ग्रामस्थांची मागणी। तरुणींचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार। पुलाची शिरोली इथून शाहिद सनदेला अटक। तरुणीवर अत्याचार करून व्हिडिओ मित्राला शेअर केले। कारवाई करण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम समाजाकडून देखील पोलिसांकडे मागणी। सर्वच लोक काँग्रेस सोडून चाललेत। राहुल गांधींचं नेतृत्व हे काँग्रेसला मातीमोल करणारं। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका। नागपुरात आलो की काहीतरी वाद होतोच। धीरेंद्र कृष्ण शास्त्री अर्थात बागेश्वर बाबांचं वक्तव्य। नागपूरमध्ये बाबांचा दिव्य दरबार आणि रामकथा कार्यक्रम। संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा। विविध सामाजिक संघटना आणि पक्षांचा मोर्चात सहभाग। शिवाजी कोण होता पुस्तकाच्या नावावरचा वाद शिगेला। विधान परिषदेसाठी भाजपची 30 एप्रिलला यादी जाहीर होणार। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नाव निश्चितीसाठी दिल्लीत। जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार, सूत्रांची माहिती। महापौर बंगल्याच्या दुरुस्तीसाठी मुंबई महापालिकेची उधळपट्टी। केवळ दुरुस्तीसाठी खर्च करणार तब्बल 3 कोटी। इटालियन मार्बल्स लावण्यासाठी कोट्यवधी खर्च करणार। बीडच्या मसाजो ग्रामपंचायतीची आज पोटनिवडणूक। संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुख रिंगणात। अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुखांमध्ये लढत। मुंबईकरांची म्हाडाकडे पाठ। आतापर्यंत 2640 घरांसाठी आले फक्त 45,810 अर्ज। पडळकर म्हणजे डोनाल्ड ट्रम्प लेवलचे नेते। विश्वजित कदमांचा पडळकर यांना मिश्किल टोला। पुन्हा अतिक्रमण वाढू देऊ नका, आशिष शेलार यांचा अधिकाऱ्यांना निर्देश। पात्र झोपडपट्टी धारकांना घरं मिळणार। सुमारे 1,75,000 लोकांना लाभ मिळणार। नाशिकमधल्या 150 कोटींच्या म्हाडा घरकुल घोटाळा प्रकरणी महानगरपालिकेकडून 26 लेआउट कायमस्वरूपी रद्द। नगररचना विभागाकडून 49 संशयित प्रकरणांची सुनावणी पूर्ण। झोपेत पाय लागल्याच्या किरकोळ वादातून हत्या। सोलापूरमधल्या मीनाक्षीनगर परिसरातली घटना। महेश सावतोटे या तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या। साधुग्रामसाठी तपोवनात भूसंपादन वेगात। जमीन मालकांवर अन्याय होऊ देणार नाही, महापौरांची ग्वाही। एकूण 94 एकर जमीन आधीच अधिग्रहित। उर्वरित 283 एकर जागेची संपादन प्रक्रिया सुरू। पश्चिम विदर्भामध्ये तापमानाचा उच्चांक। विदर्भात 73 उष्माघाताच्या रुग्णांची नोंद। एकट्या अकोल्यात 72हून अधिक रुग्ण। उन्हाच्या तडाख्यानं धरण साठ्यामध्ये मोठी घट। नाशिकमध्ये छोटे मोठे 26 प्रकल्प आटले। धरण साठ्यामध्ये केवळ 41% पाणी शिल्लक। लासलगाव परिसरात चोरांचा सुळसुळाट। कोयता हातात घेऊन फिरणारा चोर सीसीटीव्ही चित्रित। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। भारत न्यूझीलंड दरम्यान मुक्त व्यापार करार। देशामध्ये 20 अब्ज डॉलर्स गुंतवणुकीची हमी। मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी।